भारत माता की। थोड़ा आवाज आने दो भाई, जरा हाथ ऊपर करके जरा जोरदार, भारत माता की वंदे वंदे। आजच्या या खेल महोत्सवच्या कार्यक्रमाचे आयोजक आमच्या सगळ्यांचे नेते सन्माननीय पीयूष गोयलजी, ज्यांनी आता आपल्याला सगळ्यांना संबोधित केलं, या महाराष्ट्रातल्या कॅबिनेटचे सदस्य आणि आमचे नेते मंगलप्रभात लोढाजी, मंचावर उपस्थित आमदार योगेश सागरजी, मनीषाताई चौधरी, संजय उपाध्यायजी, आमदार प्रवीण दरेकरजी, आमदार प्रकाश सुर्वेजी, माजी खासदार आमचे नेते गोपाळ शेट्टीजी, माजी आमदार माजी मंत्री भाई गिरकरजी, जिल्हाध्यक्ष बाळा तावडेजी, गणेश खडकरजी, विनोद शेलारजी, या ठिकाणी उपस्थित विशेष रूपाने खासदार मेरी कोमजी आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, खेळाडू, नागरिक बंधू भगिनी आणि मातांनो, अतिभव्य आणि पूर्ण नियोजित पद्धतीने या देशात सर्वात चांगला खेळ आणि क्रीडा महोत्सव जर या राज्यात कोणी केला असेल तर ते आपले खासदार पीयूष गोयल साहेब आहेत। त्यांचं आपण अभिनंदन करू आणि बरोबरीने सर्व उत्तर मुंबईची टीम, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक यांनी प्रचंड परिश्रम करून प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा, कारण कालपासून पाऊस असा पडतोय आणि अवेळी पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये सुद्धा आपल्या प्रचंड प्रयत्नाने उत्तम नियोजन केल्याबद्दल मी नियोजकांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक त्या ठिकाणी करतो। मित्रांनो, आपल्याला समजून घ्यावं लागेल, 2014 नंतर भारत ज्या दिशेने, ज्या गतीने एक एक पावलं जगामध्ये पुढे टाकत चाललाय, त्यामध्ये पायाभूत सुविधा असतील, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, शास्त्रीय दृष्टिकोन असेल, अर्थसंकल्प असेल, वाणिज्य असेल, संरक्षण असेल, सर्व क्षेत्रात एक दमदार पाऊल घेऊन भारत पुढे चाललाय। आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 2047 पर्यंत विकसित भारत हे स्वप्न घेऊन 140 कोटी भारतीयांचं स्वप्न टप्प्याटप्प्याने पुढे नेण्याचा रोडमॅप सगळ्यांना बरोबर घेऊन सुरू केला आहे। महाराष्ट्रात सुद्धा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विजन महाराष्ट्र 2047 एक व्यापक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र आपल्याला 2047 ला ज्यावेळेला भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल त्यावेळेला आपला महाराष्ट्र, प्रगत महाराष्ट्र जगाच्या नकाशावर उठून दिसला पाहिजे, या पद्धतीचा कार्यक्रम ठरवला। आणि मग मोदी साहेबांनी सर्व विकासाची अंग एक एक टप्प्याने सगळ्यांना बरोबर घेऊन पूर्ण करताना याही गोष्टीचा आवर्जून योजना केली आणि ती म्हणजे आपली खेळामधली ताकद। आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल, खेलो इंडिया असेल, ऑलिम्पिक भारतात झालं पाहिजे, यासाठी जगासमोर भारताची मजबूत भूमिका मांडणं असेल, आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या फोरमवर भारताच्या क्रीडा कौशल्याची भूमिका मजबूतीने मांडणं असेल आणि जगभरातले ज्या वेळेला विदेशी आपले पाहुणे भारतात येतात त्यावेळेला आपल्या भारताच्या क्रीडा खेळ संस्कृतीचं प्रदर्शन असेल, हे उत्तम पद्धतीने माननीय मोदीजींच्या सरकारने काम सुरू केलं। आणि मग त्यामध्येच एक योजना ठरली, आपल्याला जमिनी स्तरावर क्रीडा महोत्सव आणि आपल्या खालील जमिनीवर खऱ्या अर्थाने जिथे खेळाडूंची निर्मिती होते, खेळाडूंना खेळाडू बनण्याच्या व्यवस्था निर्माण केल्या पाहिजे, त्या स्तरावर खासदारांचे क्रीडा महोत्सव केले पाहिजेत। आणि माननीय मोदीजींनी जे सांगितलं, देशाची जी अपेक्षा आहे त्यामध्ये
एक नंबर कोणी काम केलं असेल तर एक नंबर आमचे मंत्री पियुष गोयल आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं काम आहे. मला मुद्दामून विरोधकांना सांगायचं आहे, अरे निवडणुका आल्या की कोलेकोई करता, कधी मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करता, कधी मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करता, कधी मतदान घेणाऱ्या आमच्या निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करता. तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे, अरे तुमच्यात खिलाडू वृत्ती नाहीये. तुमच्यात खिलाडू वृत्ती घ्यायची असेल तर पियुष गोयलांच्या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये या, तुमच्यात थोडीशी तरी खिलाडू वृत्ती राहील, नाहीतर अडगाणं आहेच. आज मला याचाही उल्लेख करायचा आहे, या देशामध्ये पॅरा ऑलिम्पिक मध्ये सुद्धा आमचे दिव्यांग मित्रमैत्रिणी ज्यावेळेला सहभागी होतात, त्या पॅरा ऑलिम्पिकतल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा प्रोत्साहन देऊन केवळ सरकारी मदत एवढंच नाही तर माननीय पंतप्रधान मोदीजी प्रत्येक ऑलिम्पिक मध्ये जाणाऱ्या आपल्या संघाबरोबर आणि खेळाडूंबरोबर स्वतः संवाद करतात, त्यांचा उत्साह वाढवतात, त्यांचे प्रश्न समजून घेतात, त्यांच्या व्यवस्था उभा करतात. आणि मला या ठिकाणी मंगलजी सांगायचंय, ऑलिम्पिक मध्ये पुढच्या 10 वर्षात आपला रोडमॅप काय असला पाहिजे यासाठी टॉप्स टार्गेटेड ऑलिम्पिक पोडियम स्कीम ही माननीय मोदीजींनी सुरू केली आणि एकेका खेळाडूवर आपण त्या ठिकाणी प्रचंड प्रयत्न करतो आहोत. प्रवीण भाऊ, तुमच्यासारखं थोडं सौभाग्य मलाही लागलं. त्या टॉप्स या टार्गेटेड ऑलिम्पिक पोडियम स्कीमच्या देशभरातली जी समिती बनली त्याचा सदस्य म्हणून मी 2.5 वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आज तर आपण अशा वेळेला भेटतो की ज्या वेळेला आपल्या सगळ्यांच्याच भावना स्पष्ट आहेत, देश भावना उचंबळून आली आहे, देशाचं लक्ष आता लागलेलं आहे ते आपल्या DY पाटील स्टेडियमवर असलेला भारताचा विश्वचषकातील आमच्या भगिनींचा महिलांचा सामना चालू आहे. जरा 2 हात वर करून भारतीय संघाला आशीर्वाद द्या. वर्ल्ड कप हा भारताकडे येणार आलाच पाहिजे ही मनोकामना त्या ठिकाणी व्यक्त करूया. आणि पुन्हा एकदा या उत्तर मुंबईतील सर्व गल्लीमध्ये, चाळीमध्ये, गावठाणामध्ये, सोसायटीमध्ये, महाविद्यालयांमध्ये जे टॅलेंट, जी गुणवत्ता, त्याला संधी देण्याचा एक चांगलं व्यासपीठ या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू होत आहे. आणि बरोबरच हे मैदान ज्याला प्रमोद महाजनांचं नाव दिलंय, हे मैदान स्पोर्ट्स विभागाकडे असलं तरी मी पालकमंत्री आणि सहपालकमंत्री मंगलजी आहे, पियुष गोयलजी दोन्ही आम्ही पालकमंत्री आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो, स्पोर्ट्स डिपार्टमेंटची तर मदत देऊच, लागलं तर DPDCचा फंड देऊ, पण मुंबईतलं उत्तम असं स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर याच ठिकाणी DPDCच्या माध्यमातून आपण करून देऊ एवढंच घोषित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद.